अर्जुन ऐकत होता आणि आता त्याच्या मनात एक नवा प्रश्न होता. मनावर नियंत्रण मिळवायचं, पण कसं? तो कृष्णाकडे पाहत होता, शांतपणे, उत्तराची वाट पाहत. कृष्ण हळूच बोलू लागला. मन शांत करायचं असेल तर स्वतःला स्थिर करायला शिक. एकांतात बस. शरीर आणि मन दोन्ही स्थिर ठेव. अर्जुन लक्ष देऊन ऐकत होता. कारण हे युद्धाचं ज्ञान नव्हतं, हे स्वतःला जिंकण्याचं ज्ञान होतं. पाठीचा कणा सरळ ठेव. डोळे अर्धवट मिटलेले. मन एका ठिकाणी केंद्रित कर. कृष्णाचा आवाज शांत होता, पण प्रत्येक शब्दात दिशा होती. जेव्हा मन भटकतं, तेव्हा त्याला परत आण. पुन्हा पुन्हा. आणि हळूहळू ते स्थिर होईल. अर्जुन विचार करत होता, हे सोपं वाटतंय, पण खरं तर खूप कठीण आहे. पण कृष्ण पुढे म्हणाला, ज्याने मन शांत केलं आहे, त्याला खरी शांती मिळते. तो आनंद बाहेर नाही, तो आत आहे. आपण सगळेच बाहेर शोधत राहतो. शांती, आनंद, समाधान. पण कदाचित आपण चुकीच्या ठिकाणी शोधतो. कारण जेव्हा तू शांत बसतोस आणि स्वतःकडे पाहतोस, तेव्हा तुला जाणवतं की तुझे शोधतोयस ते तुझ्यातच आहे. अर्जुन आता फक्त योद्धा नव्हता, तो एक साधक बनत होता. कारण त्याला कळलं होतं की खरा विजय मन शांत करण्यात आहे. आणि जेव्हा मन शांत होतं, तेव्हा आयुष्य स्पष्ट दिसतं.